आणि पप्पा आले वाटतं मम्मी. हा दरवाजा ठोकतायत जा. आता ते एकदम शॉक होणार आहे की आज कोणतं तुम्ही आयटम बनवते म्हणून, कारण की त्यांना माहिती नाही आज आम्ही काय बनवणार होतो ते. तर आता ते बघूनच एकदम खुश होतील. वा नमस्कार मंडळी, मी वेदांग पवार देवगडच्या राजा यूट्यूब चॅनलवरती तुमच्या सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत करतो. तर मंडळी, आज मम्मी आपल्याला स्पेशल डिश परत एकदा बनवून दाखवते, ते म्हणजे सोया चिल्ली. सो आजचा ब्लॉग स्पेशली त्याच्यासाठी मी शूट करतो आहे, कारण आज सर्व रेसिपीचाच ब्लॉग आता जास्त करून मम्मी जे शूट करून दाखवेल तुम्हाला ते तुम्ही एन्जॉय करत राहा आणि वेगवेगळे तुम्ही पण ट्राय करत राहा जे काय रेसिपी मम्मी दाखवेल. तर चला मग आता स्टार्ट करूया आपण. तर मम्मीने कशी काय तयारी वगैरे केली आहे ते तुम्हाला दाखवतो या व्हिडिओमध्ये, आणि सोया चिल्ली कसा बनवतात ते तुम्ही नक्की बघा, आणि टेस्ट करायची असेल तर नक्की आमच्या घरी व्हिजिट करा. चला आता आपण किचनमध्ये, आणि मम्मीने सर्व तयारी वगैरे करून ठेवली आहे. तर मम्मी काय काय घेतलं आज सोया चिल्ली बनवण्यासाठी तू? तर आज आमच्या साईची ख्वाहिश आहे की मम्मी आज सोया चिल्ली बनव. साईला सुट्टी असली की रोज आम्हाला काय काय नवीन नवीन आयटम म्हणजे पदार्थ बनवावेच लागतात त्याला खायला देण्यासाठी. तर आज त्याची ख्वाहिश आहे सोया चिल्ली. तर मी त्याला बाहेर कधी पाठवत नाही खायला. तुला जी काय पाहिजे ते मी तुला शक्य तेवढं मी घरी बनवून देईन. तर आज आपण बनवणार आहोत सोया चिल्ली. तर सोया चिल्लीसाठी सगळ्यात पहिलं मी हे सोयाबीनचे पीस आहेत बघा, मोठे मोठे पीस आहेत, तर ते आपण थोडे गरम पाण्यामध्ये टाकायचे असतात. तर ऑलरेडी मी गरम पाण्यामध्ये टाकून ठेवलेले आहेत, बघू शकता तुम्ही. आणि त्याचं पाणी पुन्हा स्ट्रेन करून घेणार आहे. त्याच्यानंतर हे सर्व सामान आहे जे आपल्याला सोया चिल्ली बनवण्यासाठी लागणार आहे. तर आता बघा इथे मी सॉस घेतलेले आहेत. तर हा आहे ब्लॅक सोया सॉस, त्याच्यानंतर हा रेड चिली सॉस, आणि हा टोमॅटो सॉस, टोमॅटो केचप. आणि त्याच्यानंतर इथे मी थोडा मैदा घेतला आहे, कॉर्नफ्लोअर घेतलं आहे, धने मेथी पावडर आहे, लसूणचे बारीक बारीक तुकडे करून घेतले आहेत, त्याच्यानंतर आलं लसूण पेस्ट घेतली आहे, 3-4 चमचे घेतली आहे मी. त्याच्यानंतर ही आहे मिरी पावडर, ब्लॅक पेपर म्हणजे मिरी पावडर, आपली जी काळी मिरी असते त्याची पावडर आहे. इथे आहे आमचा मालवणी मसाला, तुम्ही जो यूज करता नेहमीच्या जेवणात तो तुम्ही यूज करू शकता ह्याच्यासाठी पण. आणि इथे मी थोडी कोथिंबीर चिरून घेतली आहे. त्याच्यानंतर आपली भोपळी मिरची जी असते तिची असे मोठे मोठे पीसेस करून घेतले. कांद्याचे पण थोडे मोठे मोठे पीसेस करून घ्यायचे. आणि इथे आपली हिरवी मिरची थोडीशी बारीक चिरून घेतली आहे. आणि आता आपण सुरू करूया आपला जो पदार्थ आपल्याला बनवायचा आहे सोया चिल्ली, तर तो कसा बनवायचा आहे ते मी तुम्हाला दाखवते. तर सगळ्यात आधी इथे मी हे जे आहे सोयाबीनचे पीस आहेत गरम पाण्यात ऑलरेडी घालून ठेवले होते मी, थोडंसं मीठ टाकलं होतं. तर आता हे मी काढून त्याच्यातलं पूर्णपणे पाणी स्ट्रेन करून घेणार आहे, आणि त्याच्यानंतर आपल्याला रेसिपी स्टार्ट करायची. तर तुम्ही बघू शकता इतकं आपल्याला पाणी काढता येईल तितकं काढून घ्यायचं. हे बघा अशा पद्धतीने दाबून पूर्णपणे जितकं पाणी काढता येईल बघा. आता हे त्याच्यातलं मॉइश्चर निघून जातं. जितकं पाणी काढता येईल तुम्हाला, जितकं शक्य असेल तितकं तुम्ही काढू शकता. हे बघा अशा पद्धतीने. म्हणजे तू हे काय करणार, फ्राय करणार वाटतं? हा, ह्याला सर्व हे मसाला वगैरे लावून हे फ्राय करायचे, त्याच्यानंतर फोडणी द्यायची. हा, मग तुम्ही पण बघा म्हणजे तुम्हाला पण सर्व समजेल, तुम्हाला सुद्धा करता येईल आणि खायला खूप छान लागतं. तर तुम्ही जेव्हा बनवा, आधी कधी हे बनवलेस की फर्स्ट टाइम बनवतेस? नाही, मी बनवले हे पहिलं सुद्धा. आणि आता आज आमच्या साईची ख्वाहिश आहे, साईला खायचंय, त्याची सुट्टी असली का त्याला असं काय ना काय घरात बनवून हवं असतं, म्हणून मी हे बनवते. तर ह्या रीतीने हे बघा सर्व अशा प्रकारे हे पाणी याच्यातलं मी काढून घेतलंय, म्हणजे त्याच्यातलं जे मॉइश्चर आहे ते कमी होतं आणि आपल्याला फ्राय करताना सोपं जातं. अशा पद्धतीने जितकं शक्य असेल तितकं हे पाणी आपण काढून घ्यायचंय. ओके. तर बघू शकता आता हे किती सुकं केलेलं आहे मी पाणी काढून. आता आपल्याला ह्याला सर्व हे मसाले लावून घ्यायचे आणि आपण ते फ्राय करणार आहोत. पूर्णपणे पाणी काढून घ्यायचं. तर तुम्ही बघू शकता आता हे मी पूर्णपणे सुके करून घेतलेले आहेत हे पीस. आणि आता ह्याच्यामध्ये मी हे सर्व जे मसाला वगैरे आहे सर्व साहित्य ॲड करणार आहे. आणि तोपर्यंत आपण तेल फ्राय करायला ठेवायचं आहे, तेल गरम व्हायला ठेवायचं आहे मंद आचेवरती, म्हणजे आपण हे सर्व मिक्स करेपर्यंत आपलं तेल गरम होईल. तर आता सगळ्यात आधी मी ह्याच्यावर थोडी मिरी पावडर घालून घेणार आहे. बघू शकता तुम्ही इथे मी थोडीशी मिरी पावडर घालून घेतली आहे. त्याच्यानंतर हा जो मालवणी मसाला, एक मिनिट थांबा, हा मालवणी मसाला आहे आमचा. तुम्ही तुमच्या घरी जो मसाला यूज करता तो तुम्ही टाकू शकता. याच्यासाठी काही वेगळा मसाला आणण्याची तुम्हाला गरज नाही. तर मी हे 2 चमचे मसाला याच्यात ॲड केलेला आहे. तुमच्या म्हणजे तुम्हाला जितकं तिखट हवं असेल तितकं थोडंफार कमी जास्त करून तुम्ही टाकू शकता. तर हे थोडं कॉर्नफ्लोअर आहे,
तर मी 2 चमचे कॉर्नफ्लोअर इथे टाकते याच्यामध्ये. आणि थोडं कॉर्नफ्लोअर आपण ठेवायचं आहे नंतर सॉसमध्ये मिक्स करून फोडणी घालताना त्याच्यामध्ये टाकण्यासाठी. त्याच्यानंतर हा थोडासा मैदा टाकते मी, 1 चमचा. मैदा टाकायची गरज नाही आहे, पण जर तुम्हाला आवडत असेल तर तुम्ही 1-1.5 चमचा टाकू शकता. त्याच्यानंतर आपल्याला टाकायचं याच्यामध्ये आलं लसूण पेस्ट. तर थोडीशी आलं लसूण पेस्ट मी ॲड करते याच्यामध्ये. आणि आता हे सर्व आपल्याला चांगल्या पद्धतीने मिक्स करून घ्यायचे. आपल्याला हातानेच ते करावं लागणार आहे. अशा रीतीने दाबून दाबून हे जे पीस आहेत ते असे दाबून दाबून मिक्स करायचे. त्याच्यामुळे काय होईल की ह्याच्यातलं मॉइश्चर कमी होऊन हे जे कोटिंग आहे आपलं कॉर्नफ्लोअरचं आणि मैद्याचं कोटिंग आहे ते या पीसला चांगलं लागेल. आणि आता पप्पा पण येतील थोड्याच वेळात, तर पप्पा बघूनच शॉक होतील की आजकाल मम्मी वेगवेगळ्या रेसिपी बनवते अचानक. हो. अजून आले नाहीत, आता त्यांची वेळ झालीच आहे यायची. तर आणि हे बघा, हे जे पीस आहे असे थोडे दाबून दाबून तुम्ही त्याच्यामध्ये ते ॲड करू शकता. म्हणजे काय होईल की त्याच्यातलं जे मॉइश्चर आहे या पीसमधलं सोयाबीनच्या ते कमी होऊन ह्याचं जे मैद्याचं आणि कॉर्नफ्लोअरचं कोटिंग आहे ते त्याला चांगलं लागू शकतं. आणि जितकं तुम्ही व्यवस्थित दाबून दाबून असे ह्याला लावाल तितकं ते चांगले फ्राय होऊन एकदम क्रंची बनतील आणि खाताना एकदम यम्मी लागतील. म्हणून असं करायचं. बघा आता कसं केलं आहे मी. हां, तोपर्यंत आपलं तेल इथे तापत ठेवलेलं आहे मी मंद आचेवर. आणि हे सर्व झाल्यानंतर आपल्याला हे पीस तेलामध्ये फ्राय करायचे. बघू शकता अशा पद्धतीने. हे बघ, म्हणजे एकदम सुके करून हां, एकदम सुके करून आणि नंतर मग ते फ्राय करायचे आहेत आपल्याला. तुम्ही आमचा परवाचा चौपाटीचा सुद्धा व्हिडिओ बघितला असेल तर तुम्हाला आमचे व्हिडिओ आवडतात की नाही तुम्ही कमेंट करून नक्की सांगा. आम्ही परवा चौपाटीला गेलो होतो, त्याच्यानंतर इस्कॉन मंदिर दाखवलं आहे, तिथे सुद्धा आम्ही गेलो होतो. तर आम्हाला ते खूप आवडलं. मी इस्कॉन मंदिर फर्स्ट टाइम बघितलं. चौपाटीला आम्ही नेहमीच जात असतो. आणि असं आता जेव्हा जेव्हा वेळ मिळेल, साईला सुट्टी पडली आहे तर तसं आम्ही कुठेतरी जाण्याचा प्लॅन करू. आणि मम्मी तू वेफल पण खाल्लं, कसं वाटलं तुला वेफल? त्या दिवशी तू रिव्ह्यू दिलास. पण खूप छान वाटलं वेफल. ऍक्च्युली मी फर्स्ट टाइम ट्राय केला, पण छान होतं, मस्त वाटलं खाताना. आणि आता असेच तुम्हाला नवीन नवीन व्हिडिओ आमचे बघायला मिळतील, कारण आता एक एक प्रोग्राम आहेतच लागोपाठ. आता आजच वेदांच्या एका मैत्रिणीची हळद आहे, उद्या लग्न आहे. त्याच्यानंतर माझा जो भाऊ आहे, मावशीचा मुलगा, मावस भाऊ, त्याच्या मुलाचा फर्स्ट बर्थडे जैनम हॉलमध्ये, तर त्याचा सुद्धा एक छानसा व्हिडिओ वेदांत बनवेल. ते तुम्ही आमचे सर्व व्हिडिओ बघा आणि तुम्हाला कसे वाटतात ते आम्हाला कमेंट करून नक्की सांगा. हो नक्कीच. आणि मम्मी तुला अजून एक सांगायचं की फक्त आता रेसिपी बघून पण लोक वैतागतील. कंटाळा येतो. आणि आपण आता फिरायला पण जाऊ परत कुठे कुठे. आता आपण वेगवेगळे पॉसिबल होईल तितकं आम्ही थोडंफार कुठेतरी फिरण्याचं पण प्लॅन करू आणि तसे तुम्हाला आम्ही व्हिडिओ दाखवण्याचा प्रयत्न करू. हा, तर चला मग झालं असेल ना. आपण ह्याच्यामध्ये थोडंसं रेड चिली सॉस आणि ब्लॅक सोया सॉस टाकायचं आहे, थोडंसं टाकायचं आहे, कारण आपल्याला नंतर हे यूज करायचं आहे आपल्याला. आधी थोडंसं टाकून घ्यायचं आहे. इथे मी रेड चिली सॉस टाकते, बघू शकता तुम्ही. बस थोडंसं किंचित ॲड करायचं आहे आणि पुन्हा हे असं मिक्स करून घ्यायचं आहे. आणि नंतर हे जे सॉस आहेत हे आपण त्याची ग्रेव्ही बनवताना फोडणीमध्ये ॲड करायचे. आता बघू शकता एकदम छान झालं ते. अशा रीतीने हे आपले सोयाबीनचे पीस रेडी झालेले आहेत आणि आता आपण हे फ्राय करायला घ्यायचे आहेत. तर आता मी तुम्हाला दाखवते. तेल सुद्धा तापत आलेलं आहे, चांगल्या पद्धतीने तापलं आहे. आणि पप्पा आले वाटतं मम्मी. हा, दरवाजा ठोकतायत जा. आता ते एकदम शॉक होणार आहे की आज कोणतं तुम्ही आयटम बनवते म्हणून, कारण की त्यांना माहिती नाही आज आम्ही काय बनवणार होतो ते. तर आता ते बघूनच एकदम खुश होतील. वा, आलेत आता पप्पा. हा, तर आता आपलं तेल छान तापलेलं आहे आणि आता आपण हे जे पीस आहेत सोयाचे ते आपण फ्राय करायला घेऊया. बघू शकता. आणि हे आपल्याला मंद आचेवरच फ्राय करायचे आहेत, कारण नाहीतर काय होईल की ते कच्चे राहतील आतून. म्हणून आपल्याला जितकं शक्य आहे तेवढं तुम्ही मंद आचेवरच ते फ्राय करायचे. मस्त क्रंची झालेत एकदम. दाखवते थोडे थोडे असे आपण मंद आचेवरती हे पीस फ्राय करून घ्यायचे. वाव, मस्त एकदम भारी दिसतात का. क्रंची झाले ते, खाताना सुद्धा खूप छान लागतात, कारण की त्याच्यामध्ये आपण कॉर्नफ्लोअर ॲड केलं आहे आणि कॉर्नफ्लोअरचं कोटिंग जेवढं चांगलं बसेल या पीसवर तेवढे ते छान क्रंची होतात आणि खाताना तुम्हाला खूप एकदम यम्मी लागणार ते. म्हणून तर बघू शकता आता किती छान मस्त. सुरुवातीला त्याला बुडबुडे येणार,
कारण की ह्या सोयाबीनच्या पीसमध्ये Moisture मॉइश्चर असतं, असल्यामुळे हा. सुरुवातीला तुम्हाला बुडबुडे दिसतील, पण तरी सुद्धा आपण गॅसची फ्लेम एकदम लोच ठेवायची, कारण की जसे जसे बुडबुडे कमी होतील तसं तसं त्याच्यातलं मॉइश्चर कमी झालेलं असतं आणि हे जे आपले पीस आहेत ते चांगल्या प्रकारे फ्राय झालेले असतात. सगळे पीस थोडे थोडे फ्राय करून घ्यायचे आहेत. उरलेले पण काय मस्त बनेला बाबू हे. हा बघताय, मस्त वाटते आता, क्रंची एकदम. आणि हे कशासोबत खाणार मम्मी? टोमॅटो केचप की शेजवान याची चटणी? ग्रेव्ही बनवायची आपण. सोया चिल्ली बनवते मी, सोया चंक्स नाही बनवते. अच्छा, मला वाटलं हे मंचुरियन टाइप बनवतेस तू. म्हणजे हे बनवते, याची ग्रेव्ही असणार आणि त्या ग्रेव्ही मध्ये ते आपण म्हणजे फोडणी घालणार तेव्हा त्याची ग्रेव्ही. अच्छा समजलं, मंचुरियन चिल्ली कशी असते तसं बोलते तू. अच्छा ओके. तसं ही सोया चिल्ली आहे, पण ही जी आहे ही तुमच्या आरोग्याला पौष्टिक असते. मंचुरियन जे असतात ते आपण मैद्यापासून बनवतो, त्याच्यामुळे ते आपल्या मैदा हा आपल्या शरीराला जास्त चांगला नसतो, जास्त खाणं चांगलं नाहीये मैदा. पण हे जे सोयाबीन आहे हे आपल्या शरीराला चांगलेच आहे, आरोग्यासाठी उत्तम आहे. त्याच्यामुळे तुम्ही सोया चिल्ली खाऊ शकता, पोटभर खाऊ शकता. तर आपण बघूया आता किती मस्त फ्राय झालेत, एकदम क्रंची झालेत ते. अशा पद्धतीने आपले उरलेले सुद्धा हे जे सोयाचे पीस आहेत सोयाबीनचे ते आपण फ्राय करून घ्यायचे. तर बघू शकता तुम्ही आता बुडबुडे बऱ्यापैकी कमी झाले आहेत. मी मंद आचेवरती हे सगळे सोयाबीनचे पीस जे आपण हे लावून घेतलं होतं मसाले ते फ्राय केलेले आहेत. आता आपण गॅस बंद करायचा आणि हे पीस सर्व काढून घ्यायचे आहेत. बघा एकदम क्रंची झालेत, पूर्णपणे तेल स्ट्रेन करून आपण हे काढून घ्यायचे आणि त्याच्यानंतर आपण याला ग्रेव्हीमध्ये फोडणी द्यायची आहे. तर बघू शकता आपले पीस एकदम मस्त फ्राय झालेले आहेत, एकदम क्रंची झालेले आहेत. बघूनच कळते आपली रेसिपी एकदम छान होणार आहे. हा, मग यानंतर आता ग्रेव्ही बनवायची आहे ना? हा, त्याच्यानंतर आपण ग्रेव्हीमध्ये घालायचे ते. आधी त्याला फोडणी द्यायची आणि नंतर ग्रेव्हीमध्ये घालायचे. बघू शकता तुम्ही बघा किती छान फ्राय केले, झटपट पटापट. हा. तर आता आपण सोयाबीनचे पीसेसला फोडणी द्यायची आहे आणि त्याच्यामध्ये ग्रेव्ही ऍड करायची आहे. तर दाखवते तुम्हाला आता कशी बनवायची, पुढची पद्धत कशी आहे ती. कढई तापू दे थोडी. तेल घेतलेलं आहे कढईमध्ये आणि आता तेल गरम झालंय. तर आपण इथे थोडेसे लसूणचे जे बारीक पीस आहेत ते घालायचे फोडणीला. बघू शकता लसूण एकदम मी बारीक चिरून घेतला होता, तो आपण थोडा फोडणीला घालायचा आहे. त्याच्यानंतर इथे ही जी मिरी पावडर आहे ती घालायची. गॅस बारीकच ठेवायचं. थोडी मिरी पावडर घालायची आहे. त्याच्यानंतर आलं लसूण पेस्ट घालायची आहे. आणि ही जी मिरची, हिरवी मिरची मी बारीक कटिंग करून घेतली होती, ती हिरवी मिरची घालायची आपल्याला याच्यामध्ये. बघू शकता आणि लसूणचे जे पीस आहेत ते थोडेसे लालसर झाल्यानंतर हा कांदा आणि भोपळी मिरची जे आपण मोठे पीस कापून घेतले ते त्याच्यामध्ये ऍड करायचे. आता 2 मिनिटातच कांदा थोडा फ्राय झाल्यानंतर लगेच आपल्याला भोपळी मिरचीचे पीस सुद्धा त्याच्यामध्ये ऍड करायचे आणि भोपळी मिरचीचे पीस ऍड केल्यानंतर 2-3च मिनिटं मी फक्त हे झाकण ठेवणार आहे, कारण ते क्रंचीच राहिले पाहिजे आणि बारीक फ्लेमवरती ठेवणार आहे. तोपर्यंत आपण त्याची जी ग्रेव्ही आहे ती तयार करून घेऊया. तर ग्रेव्ही आपल्याला कशी तयार करायची बघा. सगळ्यात पहिले इथे मी डार्क सोया सॉस घेते, थोडा अंदाजे घ्यायचे आपण. त्याच्यानंतर रेड चिली सॉस घेते. हे तुम्ही डायरेक्ट कढईमध्ये सुद्धा घालू शकता किंवा असं बाउलमध्ये रेडी करून घेऊ शकता, पण मला हे सोपं वाटतंय म्हणून मी असं रेडी करून घेते आणि मग मी त्याच्यामध्ये ॲड करणार आहे. त्याच्यानंतर हे आहे टोमॅटो केचप, तर हे पण आपण याच्यामध्ये ॲड करायचं आहे. हां,
चायनीज वाल्यांकडे मम्मी हे सर्व रेडी असतं वाटतं ना. आपल्याला हे सगळं जाऊन आणावं लागतं. त्याच्यानंतर ही जी आपल्याकडे काळी मिरी पावडर आहे ही पण थोडीशी त्याच्यामध्ये ॲड करायची. ऑलरेडी मी घातलेली आहे त्याच्यामध्ये, तर ही थोडीशीच ॲड करायची. हां, तर हे सर्व मिक्स केल्यानंतर आपल्याला हे जे कॉर्नफ्लोअर आहे हे सुद्धा त्याच्यात मिक्स करायचं आहे. ॲक्च्युली तुम्ही आधी पाणी घातलं तरी चालेल किंवा ह्याच्यात डायरेक्ट तुम्ही जरी असं घातलं आणि वरून पाणी ॲड केलं तरी चालेल. आता मी थोडंसं पाणी ॲड करणार आहे आणि हे सर्व मिक्स करणार आहे. ही ग्रेव्ही तयार करायची आपल्याला आणि आपल्याला त्याच्यामध्ये ॲड करायचे. बघू शकता पाणी थोडं थोडं घालायचं अंदाजे. कॉर्नफ्लोअर म्हणजे थोडं जास्त जरी तुम्ही घेतला तरी चालेल, कारण की जेवढं जास्त असेल तेवढी आपली ग्रेव्ही थिक होते आणि ती खाताना आपल्याला एकदम टेस्टी लागणार. तर माझ्याकडे आता एवढं उरलं होतं ते मी ॲड करते. तर ही आपली ग्रेव्ही तयार झालेली आहे. 2च मिनिटात आता भाज्या आपल्या स्टीम झालेल्या आहेत. बघू शकता. बघू शकता भाज्या थोड्याशा स्टीम झालेल्या आहेत. तर आता मी याच्यामध्ये थोडासा मसाला ॲड करते. थोडासा घालायचं आहे, जास्त नाही घालायचं. त्याच्यानंतर ही धने मेथी पावडर जी आपण घेतली होती ती थोडीशी ॲड करायची याच्यामध्ये. ही तुम्ही स्किप पण करू शकता. जर तुम्हाला आवडत असेल तर तुम्ही ॲड करा, नसेल आवडत तर नाही घातली तरी चालेल. त्याच्यानंतर आपण ही जी ग्रेव्ही बनवलेली आहे ती आपण याच्यामध्ये ॲड करायची. बघू शकता ग्रेव्ही एकदम छान थिक आहे झालेली आहे. तर ही ग्रेव्ही आता आपण याच्यामध्ये ॲड करायची आहे. वाव, म्हणजे आता रेडी झालंय ना सर्व. हो, आता एकदम रेडी आहे. आणि हे 5 मिनिटात ह्याला उकळी आल्यानंतर आपले जे सोयाचे पीस आहेत, आपण जे फ्राय करून ठेवलेले आहेत सोयाचे पीस, ते त्याच्यामध्ये ॲड करायचे आणि मग ते तुम्हाला खायला रेडी. हा, आणि वरून तू शेव वगैरे टाकून पण सर्व करू शकतेस ना. आपण याच्यामध्ये आपण कांद्याची पात घालू शकतो. पुन्हा चायनीज वाल्यांकडे जी सुकी शेव असते ती सुद्धा तुम्ही याच्यामध्ये ॲड करू शकता. आपापल्या मर्जीनुसार आणि आवडीनुसार तुम्हाला जे आवडेल ते तुम्ही त्याच्यामध्ये ॲड करू शकता. आता माझ्याकडे अवेलेबल नाही आहे, पण हे बाकी सर्व साहित्य जे आणलेले आहे बघू शकता. ग्रेव्ही आपली रेडी आहे. थोडं थोडं पाणी ॲड करून आपण ती स्टीम करून घ्यायचं आहे. बघू शकता. थोडीशी मी गॅसची फ्लेम वाढवते इथे. आणि आता आपली सोया चिल्ली रेसिपी रेडी आहे. वाव, बघू शकता तुम्ही. सर्व भाज्या आपल्या थोड्याशा स्टीम झालेल्या आहेत आणि आता आपण त्याच्यामध्ये आपली हे जे सोयाचे पीसेस आहेत फ्राय केलेले ते त्याच्यामध्ये मी ॲड करणार आहे. थोडीशी उकळी येऊ दे, मग लगेच आपण ॲड करू शकतो. ठीक आहे, चालेल. बघू शकता आता इथे आपले मंद आचेवरती ही जी आपली ग्रेव्ही आहे ती रेडी झाली आहे आणि भाज्या सुद्धा बघा किती छान दिसतात ग्रेव्हीमध्ये. वाव, एकदम चायनीज सारखा सुगंध येतोय मम्मी पण. हो, सर्व आपण ऍड केले त्याच्यामध्ये. आणि हे जे आपले फ्राय केलेले सोया चंक्स जे आहेत ते आपण ह्याच्यामध्ये ऍड करायचे. या ग्रेव्हीमध्ये थोडे थोडे ऍड करूया. म्हणजे सेम जसा जो मंचुरियन चिल्ली वाला जो चिल्ली वगैरे बनवतो सेम तीच प्रोसिजर आहे ना. आणि चायनीजचा स्मेल येतो, एकदम मस्त वाटतंय. बघू शकता तुम्ही. आता बघून भूक लागायला लागली आहे. रेडी आहे. मस्त शेजवान चटणी पण घेऊ, अजून मिक्स करू त्याच्यामध्ये आपण. आणि 2च मिनिटात आपण गॅस चालू ठेवायचा. बारीक फ्लेमवर ठेवायचं. आपण पीस टाकलेले आहेत. 2 मिनिटानंतर आपण गॅस बंद करायचा आणि आपली सोया चिल्ली रेसिपी रेडी आहे. या तुम्ही पण आमच्याबरोबर खायला. दाखवतेच मी तुम्हाला 2 मिनिटातच. तर बघू शकता आता आपली रेसिपी रेडी आहे. आणि आता फक्त आपण याच्यावर थोडीशी कोथिंबीर ऍड करायची बस. आणि गॅस बंद करायचा आहे. आणि येऊ शकता मंडळी तुम्ही पण टेस्ट करायला. तर चला, आधी मम्मी आज मी पहिला टेस्ट करणार. दररोज तुम्ही करतात. ठीक आहे, इट्स ओके. आता मी सर्व करून देते आणि वेदांत तुम्हाला टेस्ट करून दाखवेल. हो, चालेल. चला. आणि मम्मी अशाच रेसिपी पुढे पण बनवत राहा, म्हणजे आज लोक अजून बघतील आपल्या व्हिडिओज. खास करून लाईट बिलवाले काका तुझे, त्यांना बोल या आमची सोया चिल्ली खायला या. दाखव त्यांना किती मस्त झाली आहे सोया चिल्ली. बघू शकता. तर वेदांग आता तुम्हाला सोया चिल्ली टेस्ट करून दाखवेल. कर बाबू, टेस्ट कर, बघ कशी आहे. वाव, बघूनच का भारी वाटते, एकदम खाण्यासारखं वाटतंय. यम्मी.
भारी झाली आहे ना. मस्त. खा खा पोटभर खा, साईला पण भूक लागली आहे. आणि मग मी सर्व तू ऍड केलं त्याच्यामध्ये मीठ का नाही ऍड केलंस मेन म्हणजे? हा करेक्ट, राईट क्वेश्चन. मीठ याच्यासाठी ऍड नाही केलं कारण की आपण जे सॉसेस याच्यामध्ये टाकले आहेत वेगवेगळ्या प्रकारचे त्याच्यामध्ये ऑलरेडी मीठ असतं आणि म्हणून याच्यामध्ये मीठ टाकण्याची गरज नाही भारी लागत लागते, आपल्याला. मस्त लागते एकदम. सोया चिल्ली एकदम भारीचा. तर या मंडळी तुम्ही सुद्धा आमच्याबरोबर सोया चिल्ली टेस्ट करायला आणि रेसिपी कशी वाटली हे कमेंट करून नक्की सांगा. तर मंडळी तुम्ही पण हा व्लॉग इथपर्यंत बघितला असेल तर नक्की आमच्या चॅनल लाईक करा, कमेंट करा, शेअर करा आणि सबस्क्राईब नसेल केलं तर सबस्क्राईब पण करा. तर भेटूया आता नेक्स्ट व्लॉग मध्ये. असेच नवनवीन व्हिडिओ घेऊन येतो तुमच्यापर्यंत आणि मम्मीला कमेंट करून नक्की सांगा तुम्हाला नेक्स्ट रेसिपी कोणती बघायची आहे ना मम्मी? नक्कीच. हा चला भेटू नेक्स्ट व्लॉग मध्ये. तोपर्यंत टेक केअर, बाय बाय, सी यू.